ही रोपेची तिकीट आहे आणि आपण चाललोय रोपेनी. तर चाललोय आपण, पाहू आता किती फिरायला लागत आहे अजून. मी हां इथून तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे बघा, आपण आज निघालो आहे वणीच्या सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर. आणि आपल्याबरोबर आपला मित्र आहे सागर. आणि आम्ही दोघं छान म्हणजे एकदम पक्के मित्र इकडं गडाला. आई बघा, रस्ते वगैरे एकदम मस्त आहे, वातावरण पण मस्त आहे एकदम. बघा हे असं वातावरण. बाकी बघू आता पावसाच्या हातात एकदम मस्त वातावरण आहे. आज पाऊस वगैरे नाही आहे. हवामान खात्याने पाऊस सांगितला आहे, पण मग तसं काही अजून वातावरण तर दिसतंय, पण मग पावसाचं काही म्हणजे वाटत नाही की पाऊस येईल म्हणून. आणि आपण आज सकाळी निघालो आहे 9 वाजता सिन्नरवरून. सिन्नरचे पोरं आहे आम्ही. आणि आता चाललो आहे सप्तशृंगी गडाला. आणि येता आम्ही नाश्ता करून घेतला आहे, जेवण वगैरे करून घेतलं आहे, कारण पहिल्यांदाच चाललो आहे आपण. आणि आता तुम्ही हा व्ह्यू मस्तपैकी म्युझिकसोबत एन्जॉय करा. आता पब्लिक हे बघा, हा गेट आहे, प्रवेशद्वार आहे मातेच्या दर्शनासाठी. इथून रस्ता खरं सुरुवात होतो आणि इथूनच खडी चढाई, म्हणजे रस्ता जो आहे खराब पण आहे आणि म्हणजे एकदम जागीच आपण चढाई बोलतो ना की चढ वगैरे, तर गाड्यांना जायला त्रास वगैरे होतो. म्हणजे समजा काही गाड्या प्रॉब्लेम वगैरे त्या, किंवा एकदम जागेवर असे उंच चढाई वगैरे, तर असं काही आहे. आणि हे बघा, आपण हा मस्तपैकी घाट चढतो. रस्ते पण मस्त आहे एकदम, समोरून गाड्या वगैरे येते मस्त. आणि बाकी तुम्ही एन्जॉय करा, ठीक आहे. तर हे पहा पब्लिक, हे असं काही वातावरण आहे आणि हे असं घाटाचं वातावरण आहे, असे काही रस्ते. आणि तेव्हा चाललो आहे आम्ही, काही रस्त्याचं काम पण चालू आहे मध्ये मध्ये काही ठिकाणी. आणि गाड्या येते, वरून पण येते, खालून पण वर चालले आहे. आणि व्ह्यू पण भारी आहे मस्त. आणि जाता जाता असे छोटे मोठे काही वॉटरफॉल्स वगैरे पण लागतात रस्त्यामध्ये, जिथं खूप म्हणजे लोक एन्जॉय करत आहे. My many minds, my heart doesn't always agree.
तर पोहोचलोय आपण सप्तशृंगी गाडीच्या पायथ्याला पोहोचलोय आणि इथलं असं काय व्ह्यू आहे. पब्लिक समोर तिकडे DJ वगैरे वाजतोय, तर चला तिकडे जाऊन बघतो आणि तिथे तुम्हाला जवळून दाखवतो कसं काय वाजतो DJ, क्वालिटी वगैरे कशी काय. आणि तर आपण आलोय आणि चला DJ कडे जाऊ आणि तिकडे बघू, तिकडे जाऊन जवळून बघू मस्तपैकी कसं काय वाटतं कसं काय नाही. तर आपण चाललोय आता ते कुंडामध्ये फ्रेश वगैरे व्हायला, ते तोंड हात पाय धुवू आणि मग वर चढायला सुरुवात करणार आहे. आपल्याबरोबर सागर आहे, मित्र आहे माझा. आणि दोघं जण चालू आहे आणि बघू आता करताना घेते असं याच्यानं करते आपण ते पुढे उतरून बघू आपल्यावरून राहतं पाहिजे. सागर आता मोबाईल पडला असता कासू आहे मस्त पाहिजे. तर हे बघा हे कुंडा इकडं हात पाय आणि तोंड वगैरे धुवून किंवा मग आंघोळ वगैरे करून आणि मगच आईच्या दर्शनाला जातात. तर आपण आलो इथं हात वगैरे धुवू आणि बघू तुम्हाला तळ पण दाखवतो. हात पाय धुते दोन आंघोळ घातला आणि मगच देवीच्या दर्शनाला जाते. तर आपण कुंडाला चक्कर मारून चाललोय. त्या चक्कर इच्छा कसं इच्छा आहे काय माहिती, कसं घालतं काय माहिती. म्हणजे आपण म्हणजे फेरी मारून चाललोय कुंडाला. पायरी मार्ग आहे हा इकडचा, आता दिसेल हा पायरी मार्ग आहे. आणि सागरची कंडिशनच नाही का तो पायरी मार्गाने जाईल म्हणून. तो म्हणतोय रोपवेने जायचं, तो म्हणतो कॅपॅसिटीच नाही राहिली. तर बघू आता रोपवेला गर्दी आहे का नाही. गर्दी नसली तर लवकर जाऊ आणि असली तर मग टाईम लागू शकतो.
तर हे बघा तुम्हाला मगाशी जो मी पायरी मार्ग बोललो होतो त्याची सुरुवात इथूनच होते. हा महादरवाजा आहे आणि इथून पायरी मार्ग सुरुवात होते आणि इथं नारळ वगैरे पण फोडले जातात सुरुवातीला. तर आपण इथंच नारळ फोडणार आहे आणि मग रोपवेने जाणार आहे. काकांकडे दिलं आहे नारळ आणि हे बघा काहीतरी 10 सेकंदात नारळ फोडून मोकळं. हे बघा आणि फुटलं नारळ. 1 मिनिट पण नाही लागला नारळ फोडायला. तर नारळ बिरळ फोडलं आपण आणि रोपवेच्या दिशेने निघालो. भेटू तिकडे गेलो. बाय. रोपवेची तिकीट आहे आणि आपण चाललोय रोपवेने. तर हे पहा आपले सागर भाऊ एक्झिटच्या दिशेनं उडी मारायला पाहत होते, पण मी थांबवलं. त्याला म्हणलं एक्झिट आहे, एंट्री सरळ जायचं आहे. तेव्हा ते निकडं ऐकलं मग परत पुन्हा सरळ वाटेन निघाला. हे असे अवचिंते राहत्या बाबा, सांभाळायला लागा त्या. कुठं न्यायच्या कोणाचे नाही आहे. तर चाललोय आपण. पाहू आता किती फिरायला लागत आहे अजून. मी इथून आणि ह्या रोपवेचं तिकीट होतं 120 रुपये पर पर्सन. आम्हाला दोघांचे 2 तिकिटांचे लागले 240 रुपये. आणि त्याच्यामध्ये वर जायचं आणि खाली यायचं दोन्ही पण इन्क्लूड होतं. कारण सागर भाऊची कंडिशनच नव्हती की ते पायी जातील म्हणून. मग रोपवेने जायचं म्हणलं मग त्याचा चेहरा असा खिळून उठला. एकदम आनंदी झाले, पूर्ण हॅप्पी. चल इकडूनच चल 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 तू आलो मी. चल हे मोकार गर्दी, मोकार गर्दी. हे पा पब्लिकवरती मंदिरात एवढी गर्दी श्वास घ्यायला जागा नाही. आणि अक्षरशः म्हणजे माझा स्वतःचा दम छाटत होता एकदम. कसं धक्के खात गेलो पुढं 2 तास रांगेत उभं राहून. आणि शेवटी दर्शन घेतलं. हे बघा इकडं पायरी मार्गाने येणारे आणि रोपवेने येणारे दोन्ही पण थोडे पुढे गेल्यावर मिक्स होतं. हे बघा मंदिर, हे माता राणीचं दर्शन घेतलं आणि म्हटलं. तर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे 1 नंबर झालं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.